समुद्रावर तरंगणारी अगडबंब जहाज. समुद्रावर तरंगणारी अगडबंब जहाज, त्याच्यातला हा दिवज हा जो शब्द आहे शीर्षकातला, तो दिवज शब्द म्हणजे गोव्यामध्ये पारंपरिक पणत्या वापरल्या जातात. त्या अशा 5 किंवा 7च्या समूहामध्ये असतात आणि त्याचा जत्रेमध्ये मिरवणूक सुद्धा काढली जाते त्या पणत्या पेटवून. त्यांना ती दिवज म्हणतात. तर तो शब्द या कवितेमध्ये आलेला आहे शीर्षकात, जहाजांची दिवज. समुद्रावर तरंगणारी अगडबंब जहाज, चमचमत्या लखलखत्या दिव्यांची दिवज. लोपल्यात समुद्राच्या पाण्यावरच्या सराई. लोपल्यात समुद्राच्या पाण्यावरच्या सराई ने आता सर्व शांत निवांत. पण वरचं शांत असलेलं आभाळ ते मात्र तुकड्यात विखुरलंय आणि झालंय अशांत. किती प्रदूषित हवा नि कसलासा दुर्गंध. किती प्रदूषित हवा नि कसलासा दुर्गंधही वातावरण भरून. लोपली मिराजदारी खाऱ्या आणि मतलई वाऱ्यांची. लोपली मिराजदारी खाऱ्या आणि मतलई वाऱ्यांची या साऱ्यात अगदी. नॉटिकल माईलचा प्रवासही आता कुठे राहिलाय सुकर. नॉटिकल माईलचा प्रवासही आता कुठे राहिलाय सुकर. स्वच्छंदी निर्भर पाखरांसाठी अथवा जहाजांसाठी जरी. अशी ही कविता होती. त्याच्यानंतरची दुसरी कविता आहे ती पक्ष्यांबद्दल आहे. तर पक्षी असं शीर्षक आहे कवितेचं. फक्त 2च पंख पसरून आनंदाने मुक्त विहरतात पक्षी. फक्त 2च पंख पसरून आनंदाने मुक्त विहरतात पक्षी. बागडतात मुक्त मनमौजी. जगण्याचं गाणं गातात पक्षी. गारठला प्रदेश उत्तरेत की होतात सारे स्थलांतरित. उष्ण कटिबंधात उभेसाठी. गारठला प्रदेश उत्तरेत की होतात सारे स्थलांतरित. उष्ण कटिबंधात उभेसाठी. उपजत जाणीवेने आंतरिक. उपजत जाणीवेने आंतरिक. दिशा ज्ञान अस्तित्वाची लढाई वा चुंबकीय क्षेत्राच्या रोखाने प्रवास. ऊन वारा पाऊस दाणा पाणी निसर्गाशी झगडत नेटाने. सहजच निभावून नेतात नित्य प्रतिकूल परिस्थितीशी. सहजच निभावून नेतात नित्य प्रतिकूल परिस्थितीशी. इवल्याशा 2 पंखांनी फक्त भरारत्या उर्मीच्या बळानिशी. नित्य प्रतिकूल परिस्थितीशी इवल्याशा 2 पंखांनी फक्त भरारत्या उर्मीच्या बळानिशी. कळतही नाही आपल्याला कुठे थकव्याने विसावतात. कळतही नाही आपल्याला कुठे थकव्याने विसावतात वा कुठे देह ठेवतात हे अद्भुत पक्षी. कळतही नाही आपल्याला कुठे थकव्याने विसावतात वा कुठे देह ठेवतात हे अद्भुत पक्षी. कधी दिसत नाहीत आपल्याला. कधी दिसत नाही आपल्याला त्यांचा कलेवर छिन्न विच्छिन्न. नजरेसही पडत नाही कुणाच्या त्यांच्या मृत्यूचं कुठलंही चिन्ह. काही अंदाज येत नाही. काही अंदाज येत नाही हे स्वर्गीय सुंदर पक्षी. काहीच अंदाज देत नाहीत. डौलदार पण अगदी विलक्षण असे हे पक्षी. डौलदार पण अगदी विलक्षण असे हे पक्षी. नॉटिकल माईल्सचा प्रवास. नॉटिकल माईल्सचा एक मोहसमुद्र असं या पुस्तकाचं शीर्षक आहे. तर हा नॉटिकल माईल्स म्हणजे पृथ्वीवर आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा अंतर मोजलं जातं ते किलोमीटरमध्ये. पण पाण्यावर किंवा आकाशातून प्रवास करताना अंतर मोजलं जातं ते नॉटिकल माईल्स मध्ये मोजलं जातं. तर हा जो नॉटिकल माईल्सचा प्रवास आहे पक्ष्यांचा, तर पक्षी असं काहीच ठरवून विचार करत नाहीत की इतके नॉटिकल माईल्स आपल्याला आता जायचंय. ते फक्त पंख पसरतात आणि उडतात. पक्षी म्हणतात हे आभाळ होतं फक्त आमच्यासाठी. पक्षी म्हणतात हे आभाळ होतं फक्त आमच्यासाठी एरवी. मुक्त विहार करण्यासाठी होतं हे आंदण दैवी. पक्षी म्हणतात हे आभाळ होतं फक्त आमच्यासाठी एरवी. मुक्त विहार करण्यासाठी होतं हे आंदण दैवी. आभाळ व्यापलेलं आहे आता. अवाढव्य विमानाने अतिक्रमण केलंय आमच्या निळ्या अंगणात मानवाने. दिवसेंदिवस अवघड झालाय नॉटिकल माईल्सचा प्रवास. दिवसेंदिवस अवघड झालाय नॉटिकल माईल्सचा प्रवास. अशी ही नॉटिकल माईल्सच्या प्रवासाबद्दल सांगणारी ही कविता. आता यानंतर मी जी कविता सांगणार आहे ती थोडं वास्तव सांगणारी कविता आहे, पण बॅकड्रॉप आहे तो समुद्राचा आहे. परत समुद्र किनारा आणि किनाऱ्यावरची वाळू अशी ही कविता आहे. समुद्र किनारा आणि किनाऱ्यावरची वाळू. समुद्र किनारा आणि किनाऱ्यावरची चंदेरी वाळू. निळे निळे आकाश निळे निळे पाणी. अंगाला लपटून जाणारे खारे वारे.
कानाशी हलके कुजबुजणारे मतलई वारे, वाऱ्यावर डोलणाऱ्या माडांचे पिंजारलेले माथे, समुद्र किनारा आणि किनाऱ्यावरची चंदेरी वाळू, निळनिळे आकाश, निळे पाणी, अंगाला लपटून जाणारे खारे वारे, कानाशी हलके कुजबुजणारे मतलई वारे, वाऱ्यावर डोलणाऱ्या माडांचे पिंजारलेले माथे, आवेगात झेपावणाऱ्या लाटांची शुभ्र आयाळ, पायाशी फुटणाऱ्या लाटांचा मंद मंदसा खळाळ आणि विरत जाणारा फेस, मावळतीच्या आकाशातली नाजूक चंद्रकोर, पाण्यावरच्या लहरणाऱ्या चंद्रवाटा, असं सारं दृष्ट लागण्याजोगं सारं, आणि या साऱ्याला लपेटून घेणारी अखंड समुद्री गाज, बांधतो आपण वाळूत छानसा किल्ला वा इमला, सजवतो त्याला शंख शिंपले लावून, खोतो त्याच्या भोवतीने खोल खंदक पाण्याचा. बांधतो आपण वाळूत छानसा किल्ला वा इमला, सजवतो त्याला शंख शिंपले लावून, खोदतो त्याच्या भोवतीने खोल खंदक पाण्याचा. त्याचं रक्षण करण्याकरता म्हणून फुटणाऱ्या लाटा भरून टाकतील तो खंदक, आणि किल्लाही करतील जमीन दोस्त अगदी सहज. आपण नुसतेच बघत बसू, कारण ते थांबवणं केवळ अशक्य असेल म्हणून, किंवा आपल्या आवाक्याबाहेरचं असेल म्हणून. आपण नुसतेच बघत बसू कारण ते थांबवणं केवळ अशक्य असेल म्हणून, किंवा आपल्या आवाक्याबाहेरचं असेल म्हणून. काळही करत असतो ठिकऱ्या ठिकऱ्या, आणि जमीनदोस्त कित्येक इमले आपल्या स्वप्नांचे. आणि काहीच करू शकत नाही आपण केवळ बघत बसण्यापलीकडे. थिरकत्या मुद्रा. चंद्र जरी विरघळतो माझ्या या पाण्यात, माझं उधाण मात्र खरं त्याच्याच ताब्यात. काटेकोर सांभाळतो त्रिज्या, व्यास नि बिंदू, आकर्षणाच्या परिघावर स्वतःस बांधू. मानले तर प्रेम योग मणिकांचनाचे, जुलमाचे नाते की बंध अतूट नात्याचे. अदृश्य स्फुरणांचे हे वावरणारे बळ, उधाणलेले पाणी, काळ, वेळ आणि स्थळ. सोनेरी चमकत्या व रुपेरी विलसत्या, या समुद्राच्या मुद्रा अविरत थिरकत्या. आटलेला समुद्र, एवढा मोठा समुद्र, त्याला एवढा मोठा करणाऱ्या अखंड वाहत्या नद्या. प्रवाहाने जर दिशा बदलली, प्रवाहच जर का आटला अथवा प्रवाह लुप्तच झाला, तर समुद्राचं अस्तित्वही धोक्यात. मध्य युरेशियन खंडातील अरल समुद्रासारखं. समुद्र जाणतो मनोमन की त्याचं उधाणं, त्याचा उत्साह, ते फेसाळणं, त्या लाटांचा अधीर झेपावणं, सारं काही फक्त तिच्यामुळे. तीच दुथडी भरली नदी, तिचा प्रेम प्रवाह जर आटला, तर कुठलं उधाण, कुठला उत्साह आणि कुठलं फेसाळणं. त्याच्या अस्तित्वाचा अंश नंश केवळ धोक्यात आणणार. समुद्र मला साथ घालत राहतो. समुद्र मला साथ घालत राहतो, सर्वदा बोलवीत राहतो. सामावून जा आत माझ्यात, व्याकुळ हाकारत राहतो. अशा सततच्या पुकाऱ्याने मी ओढ घेते समुद्राकडे. शरीरातील पाण्याला आहे ओढ या अथांग अशा पाण्याची, म्हणून की सारखंच आहे प्रमाण मिठाचं त्याच्या पाण्यात
आणि माझ्या रक्त अश्रूनी घामात म्हणून काही अंदाज येत नाही. काही अंदाज येत नाही, काही कळतच नाही. मी मात्र पाण्यात उतरले. मी मात्र पाण्यात उतरले की मी माझी राहत नाही. मी मात्र पाण्यात उतरले की मी माझी राहत नाही. आणि बाहेर जेव्हा येते, आणि बाहेर जेव्हा येते ती अगदीच वेगळीच उपजून, अगदी वेगळीच उपजून. या कविता संग्रहात अंजली चितळे यांनी तुकडा तुकडा समुद्र अशा 4 ओळीच्या, 6 ओळींच्या, 8 ओळींचे तुकडे केले. त्यातले काही तुकडे मी वाचतो. या सगळ्या विभागाचं शीर्षक आहे तुकडा तुकडा समुद्र. समुद्रात प्रथम मी जेव्हा उतरले, समुद्रात प्रथम मी जेव्हा उतरले, त्यानंतर निघूच शकले नाही बाहेर मनोमन समुद्रातून. त्यानंतर निघूच शकले नाही बाहेर मनोमन समुद्रातून अजून तरी. इतका कसा संपृक्त खारटपणा तुझा, इतका कसा संपृक्त खारटपणा तुझा. एका गोड्या नदीला पाहिलंय मी स्फुंदून स्फुंदून रडताना, आणि तरीही तरीही तुझ्यात सामावून जाताना. प्रत्येक लाटेत आहे समुद्र, प्रत्येक लाटेत आहे समुद्र, पण प्रत्येक लाट म्हणजे समुद्र नाही. मी सुद्धा त्या अगणित लाटांसारखी, मी सुद्धा त्या अगणित लाटांसारखी तुझ्यात सामावण्यास उत्सुक, पण त्या पाण्यात मी कुठे आहे रे समुद्रा. शंख उचलत कानाला लावत मी ऐकते समुद्री गाज. शंख उचलत कानाला लावत मी ऐकते समुद्री गाज. फक्त शंखच नाही तर कपही लावलास कानाला, तरीही तुला मी ऐकू येईन. समुद्र मला सांगतोय, समुद्र मला सांगतोय असंच काही खास, की मी आहे अगदी तुझ्या आसपास. तू असशील विशाल समुद्र, तू असशील विशाल समुद्र, पण तू किंचितही भागवू शकत नाहीस माझी तृष्णा. तू असशील विशाल समुद्र, पण तू किंचितही भागवू शकत नाहीस माझी तृष्णा. आणि मला ना अगदी घोटभर देखील पुरतं या इथलं गोड पाणी माझ्या तृष्णेसाठी. माझ्या हृदयात उतरू नकोस समुद्रा, माझ्या हृदयात उतरू नकोस. तू बुडशील, तू बुडशील. अश्रूंचा समुद्र शिगोशीग आहे आत, तू करशील. ह्या तुकडा तुकडा समुद्र याच्यातले 2 शेवटचे तुकडे. जाऊन जाऊन किती दूर जाणार तुझ्यापासून मी समुद्रा. जाऊन जाऊन किती दूर जाणार तुझ्यापासून मी समुद्रा. तुझ्या किनाऱ्याची ओढ, तुझ्या रूपाची ओढ, तुझे खारे वारे, लाटांचे फवारे, पाण्याचा पसारा, कुठे लाटांना थारा. जिथे लाटांचा शुभ्र फेस, जिथे लाटांचा शुभ्र फेस, तिथे माझ्या मनाची वेस. मुंबईतला समुद्र हल्ली बऱ्याच जणांनी बघितला असेल, आणि ज्यांनी गावचा समुद्र बघितलाय त्यांना ही कविता अगदी नक्की आवडत आहे. माझ्या गावच्या समुद्राची सरच नाही मुंबईच्या समुद्राला. माझ्या गावच्या समुद्राची सरच नाही मुंबई समुद्राला. नाही पाण्याला पारदर्शी निळाई, वा काठावरची गर्द हिरवाई. मी शोधत राहते नकळत तिथे माझ्या गावाकडचा समुद्र. मी शोधत राहते नकळत तिथे माझ्या गावाकडचा समुद्र. आणि मला तर वाटतं बहुधा तोही शोधत असतो गावाकडचे निरलस वेल्हाळ किनारे. ते समुद्र आणि किनारा यांचं द्वैत कसं असतं ते सांगणार. आपण अद्वैताबद्दल भरपूर बोलतो, आणि तसं अद्वैत समजायला आपल्याला मदत होते बऱ्याच गोष्टींची. पण समुद्र आणि किनारा ह्यांचं द्वैत कसं आहे, आणि ते कसं आपण मान्य करायला हवं, आणि ते वास्तव मांडण्याचा प्रयत्न आहे. एकाच नाण्याच्या 2 बाजूंसारखे आपण दोघे, एकाच नाण्याच्या 2 बाजूंसारखे आपण दोघे.
तू समुद्र मी किनारा, तू समुद्र मी किनारा, तू निळा मी हिरवा, तू निळा मी हिरवा, तू चल मी अचल, तुझ्या आणि माझ्या संपत्तीचा पोतही वेगळा, तुझ्या आणि माझ्या संपत्तीचा पोतही वेगळा. तुझं पाणी कितीही जरी जोडत असेल दोन किनाऱ्यांना, तुझं पाणी कितीही जरी जोडत असेल दोन किनाऱ्यांना, आणि तुझ्या लाटा कंठशोष करत फुटत जरी असल्या इथल्या खडकांवर अविरतपणे, तुझ्या लाटा कंठशोष करत फुटत जरी असल्या इथल्या खडकांवर अविरतपणे, अनद्वैताचे कितीही पिटली गेले ढोल, अनद्वैताचे कितीही पिटले गेले ढोल जरी, तरी तुझ्या माझ्यातल्या उर्मी निराळ्या आणि सौंदर्य निराळ. तुझ्या माझ्यातलं द्वैत अमीट, तुझ्या माझ्यातलं द्वैत अमीट, केवळ हेच एक सत्य, केवळ हेच एक सत्य. असं हे द्वैत सांगणारी ही कविता. यानंतरची कविता आहे ती पुळणीवरती. आता कोकणामध्ये समुद्र किनाऱ्याला आणि तिथल्या मातीला नाही, तिथल्या रेतीला पुळण असा शब्द वापरला जातो. फार गोड शब्द आहे तो. पुळणीवरती कवितेचं नाव आहे, शीर्षक. पुळणीवरती सैल पसरते शरीर श्रांत आणि क्लांत, पुळणीवरती सैल पसरते शरीर श्रांत आणि क्लांत, अवकाशी नभ घुमटामध्ये तारे लुकलुकतात. चांदण उतरत झिरपत भवताल उजळत, तो फेसाळत असतो उधळतो गाज लाटा, तो फेसाळत असतो उधळतो गाज लाटा अविरत उत्साहाने, तो फेसाळत असतो उधळतो गाज लाटा उत्साहाने अविरत, गाजेची असते साथ संगत पहुडताना निवांत. काळाचा पट उलगडतो सहज तू जेव्हा घेतो स्वतःशी जोडत, काळाचा पट उलगडतो सहज तू जेव्हा घेतो स्वतःशी जोडत. असे ही पुळणीवरची कविता. आणि पुस्तकाच्या शीर्षकामध्ये नॉटिकल माइल्सचा एक मोहसमुद्र, तर मोहसमुद्र हा जो शब्द आहे, तर मोहसमुद्र शीर्षक असलेल्या 2 कविता या पुस्तकात आहेत. तर मोहसमुद्र खोल पाण्यातला आणि नुसता मोहसमुद्र जो आपल्याला किनाऱ्यावरून दिसतो तो. तर मोहसमुद्र खोल पाण्यातला हे शीर्षक आहे. ही एक कविता वाचते. किनाऱ्यापासून खूप दूरवर, किनाऱ्यापासून खूप दूरवर महासागराच्या पोटातला खोल पाण्यातलं समुद्र, अत्यंत मोहक, निलायम, खळखळ नाही, गर्जना नाही, लाटाबिटा नाहीत, फेसाळत हास्य नाही, शांत स्वस्थ धीर गंभीर, इतका खोल की त्या खोलीच्या शक्यतेचं दर्शन निशब्द करणार, क्षणोक्षणी नवी जादू दाखवणार, की त्या खोलीच्या शक्यतेचं दर्शन निशब्द करणार आणि क्षणोक्षणी नवी जादू दाखवणार. त्याच पुस्तकातली ही मोहसमुद्र ही आणखीन एक कविता. पण हा मोहसमुद्र आहे तो आपल्याला जो किनाऱ्यावरून दिसतो तो मोहसमुद्र. इथं असं म्हटलं या कवितेत, मी इथे रोज तुझ्या किनारी येते, मी इथे रोज तुझ्या किनारी येते, ह्या मऊ वाळूत निर्धास्त बसते, तुझा चटक निळा रंग बघत राहते. असं आपल्या रूपाचं गारुड करून भुलवणं, मंत्रमुग्ध करणं, संमोहित करणं अजिबातच ठीक नाही बरं का. तू एक मोहसमुद्र, आयुष्यातून उठवणारा नको होऊस, तर बळ देणारा हो म्हणजे झालं, बराच पल्ला गाठायचा अजून. असा हा मोहसमुद्र. आणि या सत्राचा शेवट करताना मी जी कविता वाचणार आहे ती कविता आहे अविरत अथक आस. अविरत अथक आस हे शीर्षक आहे. कविता वाचते. माहित नाही किती प्रकाश वर्षे दूर आहे माझ्या प्रवासाचे गंतव्यस्थान, माहित नाही किती प्रकाश वर्षे दूर आहे माझ्या प्रवासाचे गंतव्यस्थान. सागर किनाऱ्यावरून दिसणार सारच मुळे अथांग, सागर किनाऱ्यावरून दिसणार सारच मुळे अथांग, सागर वरचा आकाश खुणावतो कुठलासा आभाळीचा तारा प्रकाश, खुणावतो कुठलासा आभाळीचा तारा प्रकाश. जरी निरर्थक अविरत अथकास, जरी निरर्थक अविरत अथकास, निरलस तन्मयतेने ठाय लईत सावकाश, मी मात्र खेळणार माझ्या वाट्याचा डाव, निरलस तन्मयतेने ठाय लईत सावकाश, मी मात्र खेळणार माझ्या वाट्याचा डाव. खुजे पण कळू नाही शोधणार निरंतर ठाव, खुजे पण कळू नाही शोधणार निरंतर ठाव. असं सांगणारी ही कविता होती अविरत अथकास. खूप खूप धन्यवाद. योगायोगाने त्या कविता संग्रहाला मी प्रस्तावना दिलेली आहे आणि काही कारणाने त्या
तिने मला जेव्हा ह्या कविता दाखवल्या तेव्हा मला आवडल्या. कारण एक वेगळा विषय आणि त्या बऱ्याच कविता असल्याने मलाही असं वाटलं की यावर एक वेगळं पुस्तक होऊ शकेल. त्यानंतर पुन्हा तिने जेव्हा मोहसमुद्र हे नाव म्हणजे शीर्षक जेव्हा सुचवलं तेव्हा तो शब्दही मला फार आवडला. आणि मला वाटतं ह्या सगळ्यांच्या एकत्रित विचाराने ह्या पुस्तकाची त्या निर्मितीला सुरुवात झाली. पण एका समुद्र या विषयाला वाहून घेतलेल्या कविता, मला वाटतं हा एक फार युनिक विषय होता. आणि बरं तो समुद्र सुद्धा संपूर्ण त्याचा बाह्य रंग, अंतरंग आणि जणू काही तो संपूर्णपणे कवयित्रीमध्ये सामावलेलाच आहे असं प्रत्येक तिच्या कवितेमधून वाटत राहिलं. पुन्हा तिची जी पार्श्वभूमी आहे की ती एक शिक्षिका आहे, विज्ञानाची शिक्षिका आहे किंवा एक स्वतः चित्रकार आहे, आणि तिचं निरीक्षण जबरदस्त आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इतका एकत्रित प्रभाव या सगळ्या कवितांवर होता. कुठेही भाषेचा बोजडपणा नाही आणि व्यक्त होण्याची अमहिका नाही. म्हणजे असं तिला वाटलं मनापासून म्हणून व्यक्त झाली असा साधारणपणे एक भाव सगळ्या कवितांमध्ये होता. मला ते फारच तिच्या कविता आवडल्या आणि मला मनापासून त्यावर लिहावंसं वाटलं. म्हणून मी ह्या प्रस्तावाने लिहिण्यासाठी तयार पण झाले. की म्हणजे निसर्गाला, मनुष्य स्वभावाला आणि एकंदरीत आयुष्याला जोडून कवयित्रीने एक वेगळा विषय मांडला आहे म्हणून मला त्याचं फार अप्रूप वाटलं. आणि ह्या सगळे विषय आहेत, म्हणजे काही पर्यावरण आहे, समाजकारण आहे, माणसाची स्वार्थी वृत्ती आहे, सगळं काही सुंदर आहे. आणि तिने स्वतःच आता एक जी कविता सादर केली होती त्याच्याबद्दल मला एक खूप म्हणजे बोलावंसं वाटतं. तेवढं एक छोटस मी बोलते, कारण तो विषय आहे की पुळण. पुळण हा शब्दालाच एक मौशार आणि शांतचित्त संदर्भ आहे असं मी लिहिलंय माझ्या प्रस्तावनेमध्ये. पण त्याच्यात कल्पना किती सुंदर आहे बघा, की म्हणजे मला असं वाटलं की तिने जे पुळणीवर कविता लिहिली त्यात मला असं वाटलं की पुळणीवर कशी कधीच गडबड नसते नाही का. लाटांचं फेसाळणं हळुवार असतं, त्याचं विरणंही अगदी समर्पित असतं, निर्मोही असतं आणि वावरही संत आणि नीरव. पण याच्या मागची कल्पना बघा, केवळ निवांत पहुडावं असाच तिचा बाज असतो. पुळण हा शब्दच किती सुरेख आहे. कोणालाही त्या लाटांच्या फेसाखाली आपला भूतकाळ पसरण्याचा मोह व्हावा, लाटांनी तो आपल्यासोबत ओढून न्यावा आणि डोळ्यात स्वप्न घेऊन आकाशातल्या ताऱ्यामध्ये त्याने आपला भविष्यकाळ शोधत राहावा, अशी भावना अगदी सहज मनात येऊन जाते. हे सगळं मला तिची पुळण ही कविता वाचल्यावर आठवलं. शिवाय तुकडा तुकडा समुद्र वगैरेचे आता ज्या कवितांचं वाचन झालं तेही छोटे छोटे तुकडे फार सुरेख आहेत. आणि मला एकंदरीत हा सगळा कविता संग्रहच खूप आवडला. केवळ मैत्रीण म्हणून नाही, की एक कवयित्री म्हणून पण नाही, पण अतिशय संवेदनशील व्यक्ती म्हणून मला जास्त ह्या कवितांबद्दल आत्मीयता वाटली. आणि खरोखरच हा संग्रह जास्तीत जास्त वाचला जावा अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. या कविता संग्रहावर आज आवर्जून आपण हा कार्यक्रम केला त्याबद्दल घाणेकर यांचं मनापासून अभिनंदन. आणि ह्या कार्यक्रमात मला सहभागी करून घेतल्याबद्दल पण सर्वांचे आभार. धन्यवाद.